नमस्कार मित्रमंडळींनो. तर आज आपण गावरान पावट्याची आमटी याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. आहे गावरान पावटा. तो मी प्रथम स्वच्छ नीट निवडून घेतलेला आहे. हे पावटे आपण स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आहेत. इथे आपण साहित्य काय काय घेतले ते पाहूयात. आपण 1 वाटी पावटा सोलून घेतलेला आहे. त्यासाठी पाव चमचा जिरे, पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि 4 चमचे शेंगदाण्याचं कूट म्हणजेच दाण्याचं कूट आपण घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी काय केलेलं आहे की पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि ते गरम केल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ते तेल छान आपण गरम होऊ द्यायचं आहे. गरम झालेल्या तेलामध्ये आपण पाव चमचा जिरे घालणार आहोत. जिरे चांगले तडतडले की आपण त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेला पावटा तो त्या मिश्रणामध्ये आपण आता घालायचा आहे. हा सर्व पावटा आपण यामध्ये आता घालून घेऊया. मी आपण सर्व पावटा या मिश्रणात घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याला छान प्रकारे परतून घेऊया. गॅस मंदच ठेवायचा आहे आणि पावटा छान परतून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती पावटा परतला की तो छान चारी बाजूने भाजला जातो. तो छान असा आपण परतून घेऊया आणि भाजून घेऊया. गॅस मंदच ठेवायचा आहे आणि सतत त्याला चमच्याने हलवत राहायचं आहे. हे बघा, मी अशा प्रकारे पावटा परतून घेत आहे. पावटा छान परतून झालेला आहे आणि त्या पावट्याला काय झालंय बघा, डाग पडलेले आहेत. असे डाग पडले की आपला पावटा छान भाजला म्हणून समजायचा. त्यामध्ये आता आपण हळद घालूया. हळद घालून ते छान परतून घेतलं. आता या मिश्रणामध्ये मी 3 वाटी पाणी घालणार आहे. यामध्ये मी आता 3 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जसं सार करायचं आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान परतून घेतलं. आता याला आपण एक छान उकळी आणू द्यायची आहे. गॅस मंदच आहे. आपण मंद गॅसवरती या मिश्रणाला छान उकळी आणून दिलेली आहे. याला उकळी फुटली की आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. आता या मिश्रणाला छान प्रकारे उकळी आलेली आहे. मिश्रणाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालतो. हे कोल्हापुरी लाल तिखट आहे, त्यामुळे आपल्याला इतर मसाल्यांची गरज लागत नाही. लाल तिखट घालून मी छान प्रकारे परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. तुम्हाला जसं मिश्रण दाट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचं कुटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता.
वरून मी आता कोथिंबीर भरभरलेली आहे. याला आपण मंद गॅसवरती छान प्रकारे शिजू द्यायचं आहे. याला शिजण्यासाठी एक 10 मिनटं तरी लागतात. हे मिश्रण आता आपण सर्व छान प्रकारे मंद गॅसवरती 10 मिनटं शिजू देऊया. मंद गॅसवरती हे शिजत आहे. हे बघा 10 मिनिटानंतर हे मिश्रण आता शिजलेलं आहे आणि ते शिजले की नाही हे मी आता चेक करते. तर पावटा शिजलेला आहे. अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे गावरान पावट्याची आमटी किंवा पावट्याचं कालवण. हे गावरान पावट्याचं कालवण चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते किंवा गरम गरम भाताबरोबर याचा सार खूपच छान लागतो. हे बघा कसं दिसतं आहे आपलं पावट्याचं कालवण. याला आपण पावट्याचं कालवण किंवा पावट्याची आमटी असेही म्हणू शकतो. आणि गरमागरम तयार आहे आपलं हे पावट्याचं कालवण. धन्यवाद.